नमस्कार मित्रांनो, अपेक्स इंडिया मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज एक थोडा ऍडव्हान्स पॉइंटचा व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितलं होतं की मार्केट पहिला तुम्हाला बिंबवतो म्हणजे की ह्या पद्धतीनेच काम करतो आणि तिसऱ्या पद्धतीने निघून जातो। ठीक आहे, तर दुसरा व्हिडिओ बघा त्याच्यावरच आहे। तर समजा मी काय बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये, आता पण मार्केट सेम काम करत नाहीये। आज वेगळा, परवा दिवशी वेगळा, ठरवा दिवशी वेगळा असं काम करत जातो। जर समजा बघा मी काय सांगतोय, जर समजा मार्केट एक उदाहरण देतो, आज मार्केट गॅप अप झाला आणि मार्केटनं वर ट्रेंड मारला। ठीक आहे, पहिल्या दिवशी झाला, दुसऱ्या दिवशी बी मार्केट गॅप अप झाला आणि वरच्या बाजूला ट्रेंड मारला। म्हणजे लोकांना तुम्हाला बिंबवला की मार्केट गॅप अप वर जातोय, गॅप अप वर जातोय। तर हाय प्रोबॅबिलिटी आहे की जर तिसऱ्या दिवशी जर गॅप अप झाला तर तो वर न जाता तो खालीच येणार। तुम्ही जाऊन बॅक टेस्टेड करा, सिंपल गोष्टी आहे, तुम्हाला समजणार आहेत का मला माहित नाही, पण एकदा जाऊन तुम्ही ऑब्झर्व करा। सेम मार्केट कंटिन्यू काम करत नाहीये। आज मार्केट गॅप अप गेला, फर्स्ट टाइम वर गेला, दुसऱ्या दिवसी पण गॅप अप झाला, वर झाला, आणि तिसऱ्या दिवशी जर गॅप अप झाला तर तुम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी आहे की इथनं मार्केट पडू शकतो। तिथं दिवसभर तुम्ही पी साठी ट्राय केलं पाहिजे। दुसरं उदाहरणार्थ, मार्केट गॅप डाऊन झाला, फर्स्ट टाइम खाली गेला, दुसऱ्या दिवशी परत गॅप डाऊन झाला, पहिल्या स्टार्टिंगला ओपन झाल्या खाली गेला, तर तिसऱ्या दिवशी जर गॅप डाऊन झाला तर तिथं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे की मार्केट तिथं अपसाइडला जाऊ शकतो। ह्या पद्धतीनेच मार्केट काम करतो, एकदा जाऊन बघा तुम्ही, जबरदस्त काम करतो। दुसरं पॉइंट सांगतो, दुसरं त्याच्या अपोजिट सांगतो, काय बोलालोय बघा। मार्केट गॅप अप झाला, खाली आला, परत दुसऱ्या दिवशी गॅप अप झाला, खाली आला, तर तिसऱ्या दिवशी गॅप अप झाला तर काय करू शकतो, तर तिसऱ्या दिवशी जर गॅप अप झाला तर खाली न येता एक जरी बुलिश कॅन्डल मिळाला तर तो कंटिन्यू मार्केटला वर घेऊन जातो। म्हणजे मला सांगायचा उद्देश आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, आत्ताच्या व्हिडिओमध्ये पण सांगायला लागलोय की मार्केट पहिला तुम्हाला मनात बिंबवतो की मी ह्या पद्धतीने काम करतो, सगळे लोक त्या पद्धतीने काम करायला लागतात आणि ते दुसऱ्या वेळेस त्यांना निघून जातात। तर ह्या पद्धतीनेच मार्केट काम करतो। एकदा जाऊन तुम्ही बॅक टेस्ट करा, मी फक्त उदाहरण सांगितलेलं आहे गॅप अप आणि गॅप डाऊनचं, ह्या पद्धतीने भरपूर व्हिडिओ आहे। दुसरा पॉइंट, समजा आज ट्रेंडिंग मार्केट झाला, दुसऱ्या दिवशी ट्रेंडिंग मार्केट झाला, तर हाय प्रोबॅबिलिटी की तिसऱ्या दिवशी वॉलाटाईल होणार, म्हणजे होणारच। म्हणजे मार्केट गॅप अप झाला, ट्रेंडिंग झाला, दुसऱ्या दिवशी गॅप अप झाला, ट्रेंडिंग झाला, तिसऱ्या दिवशी गॅप अप झाला आणि थोडं ट्रेंडिंग झाला तर तो वर सस्टेन करणार नाहीये, तो पडणार म्हणजे पडणारच। मार्केट गॅप डाऊन झाला, खाली गेला, दुसऱ्या दिवशी परत गॅप डाऊन झाला, परत खाली गेला, तिसऱ्या दिवशी जर गॅप डाऊन झाला तर तो वर जाणार म्हणजे जाणार। तुम्ही जाऊन बॅक टेस्ट करा, सिंपल गोष्टी आहेत, मी सगळी गोष्टी सांगितलो। अनेकदा जाऊन व्हिडिओ बघा, परफेक्ट बघा, लिहून घ्या, नोट्स तयार करा, मग बघा की ह्या पद्धतीने जर काम केला तर ऑप्शन बाईंगला पैसा कमवू शकता, ऑप्शन सेलिंगला पैसा कमवू शकता। पण कंटिन्यू जर मी ऑप्शन बाईंग करायला लागलो तर ते पैसा कमवू शकत नाहीये। एकदा जाऊन तुम्ही बॅक टेस्टेड करा, बघा, त्याच्यावर थोडे नोट्स काढा, लिहून काढा सगळे, आणि थोडे दिवस डेमो ट्रेडिंग करा। डेमो ट्रेडिंग म्हणजे फ्रंट पेज मध्ये जावा, अकाउंट काढा, 10 लाख तुम्हाला अकाउंट मिळतो डेमो मध्ये, तिथं जाऊन तुम्ही ट्रेडिंग करा, मग त्यानंतर तुम्ही लाईव्ह मध्ये अप्लाय करा। मी फक्त हे एज्युकेशनल पर्पज सांगत आहे, जो रिस्क आहे सगळा तुमचा आहे, त्यामुळे थोडे काळजीपूर्वक तुम्ही करू शकता। समजलं मित्रांनो? तर आताचा व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा, आणि आताची आमची जी सिरीज आहे ती कसे वाटत आहे हे बी तुम्ही कमेंट मध्ये सांगा। ओके।